नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित इतिहास आणि शत्रुबोध या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आपलं सर्वांचं आजच्या 7व्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. गेले क्रमाक्रमाने आपण 6 दिवस झालेत आपण शत्रुबोध यावर मार्गदर्शन घेत आहोत आणि या ऑनलाईन अभ्यास वर्गासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून आपल्यासोबत आहेत माननीय श्री अभिजित जोग सरांचं आजच्या 7व्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सरांना विनंती करेल की आजच्या सत्राला आपण सुरू करा. नमस्कार. सुरू करण्याच्या आधी दोन गोष्टी. एक म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारला की काल सेशन झालं नाही का, तर आपण रविवारी सेशन शेड्यूल केलेलंच नाहीये. आपण सोमवार ते शनिवार असे 2 आठवडे आपण करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या आठवड्यात आपण इतिहास बोध हा विषय घेतला आणि आता आपण आजपासून शत्रुबोध हा विषय सुरू करतोय. शत्रू जर म्हटलं भारताचा शत्रू कोण, तर पटकन आपलं उत्तर येईल चीन आणि पाकिस्तान. आणि ते का शत्रू आहेत, त्यांचं आणि आपलं काय शत्रुत्व आहे हे सगळं आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे शत्रुबोध असं त्यांच्याबद्दल काय करून घ्यायचं, अशी एक कदाचित आपल्या मनात असा विचार येऊ शकतो. पण आपल्याला आठवत असेल की जनरल बिपिन रावत यांनी असं म्हटलं होतं की भारताला 2 आघाड्यांवर लढावं लागतं. एक चीनची आघाडी, एक पाकिस्तानची आघाडी, आणि उरलेली जी 0.5 आघाडी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. कारण की तिच्या मागे कोण आहे हे आपल्याला दिसत नाही, की आपण कोणाशी लढतोय हे आपल्याला कळत नाही, पण त्यांच्या कारवायांचे भयंकर परिणाम मात्र आपल्याला नेहमी भोगावे लागतात. त्यामुळे शत्रुबोध जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुख्यतः ही समोर न दिसणारा जो शत्रू आहे त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असतं आणि ते आपण जाणून घेणार आहोत. संपूर्ण जगावर आपलंच प्रभुत्व असलं पाहिजे अशी राक्षसी किंवा आसुरी महत्वाकांक्षा असलेल्या अशा 4 शक्ती सध्या कार्यरत आहेत. पहिली शक्ती म्हणजे अमेरिकन डीप स्टेट, ज्याच्याबद्दल आपण आणखीन विस्ताराने जाणून घेऊ. कित्येकदा ही डीप स्टेट म्हणजे काय हे नेमकं माहीत नसतं. डीप स्टेट हा शब्दही बहुतेकांनी ऐकला असेल, पण कदाचित शक्यता आहे काही लोकांनी ऐकला नसेल. तर ही एक अमेरिकन डीप स्टेट. दुसरा म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद किंवा कल्चरल मार्क्सिझम. त्याच्याही बद्दल आपण पुष्कळच विस्ताराने जाणून घेणार आहोत, कारण की ती माझ्या मते तरी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पाशवी शक्ती आहे की जिचा हल्ला हा मुख्यतः संस्कृतीवर असतो. संस्कृती नष्ट करणे, धर्म नष्ट करणे हे त्यांचं उद्दिष्ट असतं. आणि संस्कृती हे भारताचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. त्यामुळे आपल्यासाठी असलेला तो सगळ्यात मोठा धोका आहे असं आपण म्हणू शकतो. अमेरिकन डीप स्टेट, कल्चरल मार्क्सिझम, आणि नंतर 2 अब्राहमिक रिलिजन्स, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम, ज्यांचं असं म्हणणं असतं की संपूर्ण जगाने आमचा धर्म स्वीकारलाच पाहिजे आणि तो जर कोणी स्वीकारला नाही तर येन केन प्रकारेण आम्ही त्यांना तो स्वीकारायला लावणार. आणि असं स्वीकारायला लावणं हे तुमचं कर्तव्यच आहे असं त्यांचा धर्मच त्यांना सांगतो. आणि त्यामुळे ते जर आपल्या धर्माचे खरे अनुयायी असतील तर त्यांना हे सगळे कारवाया करणं हे आवश्यकच असतं. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ख्रिश्चनिटी मध्ये ख्रिश्चन लोकांमधनं हा धर्माचा पगडा खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. आणि इनफॅक्ट युरोपमध्ये ख्रिश्चनच्या धर्माच्या प्रभावाखालनं लोक बाहेर पडत आहेत, म्हणून ती संख्या भरून काढण्यासाठी इतर देशांमध्ये, ते जगाच्या इतर प्रदेशातून जास्तीत जास्त लोकांना कसं ख्रिश्चन करून घेता येईल असे चर्चचे प्रयत्न सुरू आहेत. तर त्यामुळे आपण ख्रिश्चनिटी न म्हणता चर्च असं म्हणूया, कारण की याच्यामध्ये मुख्यतः सहभाग जो आहे तो चर्चचा आहे. सर्वसामान्य ख्रिश्चन लोक आता काही खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यात कडवेपणा किंवा आक्रमकता अशी काही शिल्लक आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण चर्चचा धोका मात्र आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि इस्लाम म्हणायच्या ऐवजी आपण जिहादी इस्लाम म्हणू, कारण सर्वसामान्य सगळे काही मुस्लिम लोक
हे उद्दिष्ट घेऊन जगतात असं आपण नाही म्हणत की भारताचा विध्वंस करायचा किंवा भारताला सबवर्ट करायचं. पण जिहादी इस्लाम जो आहे, ज्यांना संपूर्ण जगावर इस्लामचाच झेंडा फडकवायचा आहे, ते या बाबतीत खूपच अग्रेसिव्ह आहेत. त्याचे आपण ठिकठिकाणी त्याचे परिणाम बघतो आहोत, भोगतो आहोत. भारताने 1000 वर्षापासून भोगलेले आहेत. बाकी जगाला आत्ता आत्ता ओळख व्हायला लागली की हा काय प्रकार आहे. पण या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की सर्वसामान्य मुसलमान जे मनापासून कदाचित वाईट नसतील, पण ते सुद्धा या सगळ्या दहशतवादी आणि अतिरेकी कारवायांना कधीही जाहीरपणे विरोध करत नाहीत. ते घाबरून करत नाहीत का मनातून त्यांना बरंच वाटत असतं, हे सगळे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. पण ख्रिश्चॅनिटीच्या बाबतीत असं आपण जसं म्हणू शकतो की फक्त चर्च हीच घातक संस्था आहे किंवा चर्च हीच आक्रमक संस्था आहे. तसं इस्लामच्या बाबतीत आपण फक्त मुल्ला मौलवी घातक आहेत असं आता तरी विधान करणं अवघड आहे. कारण की सर्वसामान्य मुसलमानांमध्ये किती प्रमाणात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, किती प्रमाणात त्यांचा पाठिंबा आहे, याचं मला वाटतं 100% उत्तर आता कोणी देऊ शकत नाही. तर आता सगळ्यात गंमत अशी आहे की या चारही शक्ती ज्या आहेत, डीप स्टेट, कल्चरल मार्क्सिझम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम, या एकमेकाच्या प्रतिस्पर्धी आहेत. कारण की त्या सगळ्यांचंच उद्दिष्ट, चौघांचंही उद्दिष्ट संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असलं असलं पाहिजे असं आहे. आणि अर्थातच त्यांच्यापैकी कोणीतरी एकच यशस्वी होणार आहे. त्यामुळे ते एकमेकाची स्पर्धा करतातच, संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे यासाठी. पण गमतीची गोष्ट अशी की भारताविरुद्ध मात्र त्या चारही शक्ती एक होतात आणि एकमेकाच्या हातात हात घालून अगदी एक दिलाने काम करतात की भारताला कसं संपवता येईल, भारताचा कसा विध्वंस करता येईल. या सगळ्या कारस्थानांमध्ये आणि कारवायांमध्ये त्यांची एकमेकाला पूर्ण मदत असते. एकमेकाच्या सहकार्यानेच ते ही सगळी कामं करत असतात. नाही तर आपण बघितलं तर कुठल्याही मुस्लिम देशामध्ये मार्क्सवादी पक्षाला परवानगी पण नसते तिथे त्यांचं अस्तित्व राखण्याची. किंवा कुठल्याही कम्युनिस्ट देशामध्ये इस्लामचे कुठलेही लाड केले जात नाहीत. म्हणजे आपण जर बघितलं तर संपूर्ण जगात इस्लामचा जो उच्छाद सुरू आहे, चीनमध्ये मात्र त्यांना ते चुकूनही करता येत नाही. चीनमध्ये जो उघूर म्हणून प्रांत आहे पश्चिमेच्या बाजूला चीनच्या, तिथे तो मुस्लिम बहुल प्रांत आहे आणि त्यांना इतक्या कडक शिस्तीत ठेवण्यात आलेलं आहे की त्यांनी मशिदींचं जे स्थापत्य असेल ते सुद्धा चीनी पद्धतीनेच केलं पाहिजे. इस्लामिक पद्धतीने मिनार आणखीन घुमट वगैरे असं तिथे करता येणार नाही. त्यांनी आपलं वेगळी आयडेंटिटी दिसेल, वेगळी ओळख दिसेल, याच्या खुणा आहेत, दाढी म्हणा किंवा टोपी म्हणा, ते त्यांना कुठलीही गोष्ट तिथे पाळता येत नाही. त्यांनी इतर चीनी समाजासारखंच त्याच्यातच सामावून गेलं पाहिजे अशी जबरदस्ती त्यांच्यावर तिथे करण्यात येते. आणि तसं जर कोणी मान्य केलं नाही तर अत्यंत कठोरपणे ते त्यांचा जो काही उठाव वगैरे असेल तो दडपून टाकण्यात येतो. त्यामुळे कम्युनिस्ट राष्ट्रात इस्लामला स्थान नाही, इस्लामिक राष्ट्रांमध्ये कम्युनिझमला स्थान नाही. पण भारतात मात्र ते एकत्र येऊन भारताविरुद्ध सगळ्या कारवाया करत असतात. तसंच आपण बघितलं तर अमेरिकन डीप स्टेट म्हणजे 100% भांडवलशाही. त्यांना आपला फायदा, प्रॉफिट कसा काय मॅक्झिमाइज करता येईल, इकॉनॉमिक मोटिव्स त्यांचे असतात. आणि कम्युनिस्टांचा मूळ उद्देश म्हणजे भांडवलशाहीचा नाश किंवा विध्वंस. असं असूनही डीप स्टेट आणि कल्चरल मार्क्सिझम हे एकमेकाबरोबर कसं काम करतात हे आपण याच्याबद्दल आणखीन विस्ताराने जाणून घेणार आहोत. पण ह्या गोष्टी विशेष लक्षात घेण्यासारख्या आहेत की यांच्यात कितीही विरोधाभास असला तरी भारताविरुद्ध मात्र तो सगळा विरोधाभास नष्ट होतो आणि ते एकमेकाच्या गळ्यात गळे घालून भारताच्या पाठीत सुरा खुपसण्यासाठी मात्र नेहमी तयार असतात. असं का होत असेल त्याचा जर आपण विचार केला तर त्याचं काही आपण थोडं विश्लेषण करू शकतो. तर याचं कारण असं आहे की या चारही शक्तींची प्रत्येकाची वेगवेगळी जी मूलभूत मांडणी आहे, की आपलं मूळ उद्दिष्ट काय आहे, कार्यपद्धती काय आहे किंवा कल्चर काय आहे, हे जेव्हा आपण त्या प्रत्येक चारही शक्तींचं जर बघितलं तर ती मांडणी आणि भारत ह्या पूर्णपणे 100% एकमेकाच्या विरुद्ध आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांची मांडणी ह्या जर थिसिस म्हटलं
तर भारतीय संस्कृती हा त्याचा अँटिथिसिस आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत असं नाही, तर पूर्णपणे विरुद्ध आहेत एकमेकांच्या. ते आपण कसं ते बघूया. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की हे सगळे लोक भारताविरुद्ध का एकत्र होतात. भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता नष्ट करणं हे त्यांच्या दृष्टीने इतकं महत्वाचं का असतं. आता अमेरिकन डीप स्टेट जी आहे त्यांची इच्छा अशी असते की लोकांनी जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे, बचत करू नये. ते जितका खर्च करतील तितकी इकॉनॉमीला चालना मिळेल आणि तितक्या मोठ्या प्रमाणात कॅपिटलिझमला ची वाढ होईल, त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल. तर त्यामुळे लोकांनी बचत न करता खर्च करावा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कन्झ्युमेरिझम असं म्हणतात किंवा आपण मराठीत त्याला चंगळवाद असा एक शब्द आहे. तर ही जी त्यांची इच्छा आहे त्याच्या बरोबर विरुद्ध भारतीय मानसिकता आहे, ते कशी ते आपण बघूया. ही हे आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भांडवलशाहीच्या समर्थकांनी नेहमीच अतिरेकी व्यक्तिवादाला खूप प्रमोट केलं. म्हणजे एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम असं आपण त्याला म्हणू शकतो, की कुटुंब, समाज यांचं मला काही घेणं देणं नाही. मी आणि माझं एवढंच फक्त मला मला बघायचंय आणि त्याच्या पलीकडे मी काही बघायला तयार नाही. मला जे पाहिजे ते मला मिळालं पाहिजे. बस, मला बाकी इतरांशी काही घेणं देणं नाही. ही जी वृत्ती आहे जी आपल्याला खूप वाढताना दिसते अलीकडे सगळीकडे. भारतात सुद्धा ती काही कमी आहे असं नाही, पण ह्याला जाणून बुजून प्रमोट करण्यात आलं आजपर्यंत. की अतिरेकी व्यक्तिवाद जर असेल तर मग एका कुटुंबात राहणं अशक्य होतं. नवरा बायकोचं एकमेकाशी पटत नाही, कारण नवरा म्हणतो की मला जे पाहिजे ते मला स्पेस पाहिजे, बायको म्हणते मला माझी स्पेस पाहिजे. अशा परिस्थितीत त्या एकत्र राहू शकत नाहीत, विभक्त होतात. आई वडील आणि मुलं एकत्र राहू शकत नाहीत, कारण मुलं म्हणतात की आई वडिलांची शिस्त बिस्त हे तर आम्हाला काही मान्यच नाही. पण ते सगळं तंगड्यात तंगडं नकोच, वेगळं राहूया. तर अशा पद्धतीने जो समाजाचा विकास नाही म्हणता, समाजाची वाटचाल चालू आहे गेली कित्येक दशकं, ते आपण जर पाहिलं तर त्याच्या मागे किंवा त्याच्या मुळाशी हा अतिरेकी व्यक्तिवादच आहे. आणि तो भांडवलदार लोकांनी आणि नंतर इवन कल्चरल मार्क्सिस्टनी, तो आपण त्याच्या नंतर बोलू त्याच्याबद्दल, पण या दोघांनी सुद्धा त्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे असं पण म्हणू शकतो. कारण तुम्ही विचार करा की एका घराच्या ऐवजी 2 घरं झाली, 3 घरं झाली. तर तितक्या घरांची डिमांड वाढली, तितक्या टीव्ही सेट्सची डिमांड वाढली, तितक्या फर्निचरची डिमांड वाढली, तितक्या वॉशिंग मशीन्सची डिमांड वाढली. म्हणजे कन्झ्युमेरिझम किंवा कुठल्याही गोष्टीचा खप, त्याची डिमांड, त्याची मागणी ही जास्तीत जास्त वाढावी, हीच तर बिझनेसची इच्छा असते. आणि ती करण्यासाठी जर कुटुंब संस्था मोडकळीला आली तर त्यांना ते हवंच असतं. कारण त्याच्यासाठी त्या एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझमला किंवा अतिरेकी व्यक्तिवादाला प्रोत्साहन देतात. आणि त्याच्यातनं त्यांची काही इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह जरी साध्य होत असली, आर्थिक उद्दिष्ट जरी साध्य होत असली, तरी त्याची जी सायकोलॉजिकल, इमोशनल, कल्चरल जी त्याची किंमत द्यावी लागते, ती मात्र इतकी भयंकर आहे की त्याच्यामुळेच आज पाश्चिमात्य समाज जो आहे तो सगळा मोडकळीला आलेला आहे. आणि तोच प्रकार भारतात सुरू आहे. तर त्यामुळे हा किती घातक प्रकार आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ह्या लोकांना आपण जे म्हणतो की शत्रुबोध, तो हा शत्रुबोध त्यासाठी महत्वाचा आहे की ह्या गोष्टी पटकन लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की हे आपोआप घडतंय सगळं, पण असं आपोआप काही घडत नसतं. या सगळ्या गोष्टी जाणून बुजून घडवल्या जातात आपला स्वार्थ साधण्यासाठी. आणि म्हणून शत्रुबोध हा अतिशय महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एस गुरुमूर्ती म्हणून अतिशय एक प्रसिद्ध इकॉनॉमिस्ट आहेत. ते म्हणतात की पाश्चात्य समाजात, पाश्चात्य जगतात राईट्स ओरिएंटेड मॉडेल आहे. म्हणजे मी आणि माझे हक्क एवढंच महत्वाचं. राईट्स ओरिएंटेड मॉडेल. आणि म्हणून ती कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सोसायटी झाली. म्हणजे लग्न हे सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट आहे, हा काही संस्कार नाही. आपण काय म्हणतो लग्न हा संस्कार आहे, पाश्चिमात्य जगतात ते कॉन्ट्रॅक्ट मानलं जातं. मग कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याचे नियम आले, ते कॉन्ट्रॅक्ट मोडण्याचे पण त्याच्यामध्ये क्लॉजेस असले पाहिजेत. आणि म्हणूनच मग डायव्होर्सचं प्रमाण वाढत जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ती ही जी मूलभूत मानसिकता आहे की
राईट्स ओरिएंटेड मॉडेल आणि कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सोसायटी, हे जे सगळं त्यांनी पाश्चिमात्य जगतात उभं केलं आहे, त्याच्यामुळे हे घडलेलं आहे. त्याच्या मुळाशी मुख्यतः ही एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम आणि त्यातून निर्माण होणारा आर्थिक लाभ, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. याच्या आणि त्यामुळे गुरुमूर्ती असं म्हणतात की मार्केट इकॉनॉमी पाहिजे, असं जे खूप मोठ्या प्रमाणात 1990 पासून हे सगळं सुरू झालं. मार्केट इकॉनॉमीचं परिवर्तन आता मार्केट सोसायटीमध्ये झालेलं आहे. म्हणजे फक्त इकॉनॉमी पुरता मार्केटचं महत्त्व राहिलं नाही, तर संपूर्ण समाजच हा मार्केटवर आधारित झालेला आहे. त्यामुळे नाती, संबंध, संस्कार याला कुठलाही अर्थ नाही. यातनं पैसा मिळतो की नाही एवढंच फक्त महत्त्वाचं. ही मानसिकता या सगळ्या विचारसरणीत निर्माण झालेली आहे. याच्या बरोबर उलट अगदी दुसरं टोक म्हणजे भारताची पद्धत आहे. भारताचं जे मॉडेल आहे ते ड्युटी ओरिएंटेड मॉडेल आहे. म्हणजे आपण जबाबदारी किंवा कर्तव्य हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचा अगदी मुळाशी गेलं तर आपला धर्मच तसा आहे. म्हणजे आपल्याकडे धर्म याचा अर्थ रिलिजन असा आपण घेत नाही. तर धर्म म्हणजे प्रत्येकाने आपलं कर्तव्य हे नैतिकतेने, रायचियसनेसनी पार पाडणं, चांगलेपणाने, नैतिकतेने पार पाडणं म्हणजे धर्म. आणि म्हणून पुत्रधर्म म्हणजे मुलांनी आपल्या आईवडिलांच्या बद्दल आपलं जे कर्तव्य असेल ते पार पाडलं पाहिजे. पतिधर्म, पतीने आपल्या पत्नीबद्दलचे कर्तव्य असेल ते पार पाडलं पाहिजे. राजधर्म म्हणजे राजांनी प्रजेबद्दलचे कर्तव्य असेल ते पार पाडलं पाहिजे. तर अशा सगळ्या समाजामध्ये आपलं जे मॉडेल आहे किंवा जे प्रारूप आहे ते ड्युटी ओरिएंटेड आहे. आणि त्यामुळे आपला समाज हा रिलेशनशिप बेस्ड सोसायटी आहे. कारण की जिथे नातं असतं तिथे कर्तव्य असतंच. आपण एका घरात राहतो तेव्हा आपल्याला एकमेकाबद्दल काही ना काहीतरी कर्तव्य असतं आणि ते आपल्याला पार पाडावं लागतं. आपल्या मुलांबद्दल आपलं काही कर्तव्य असतं, मुलांचं आई वडिलांबद्दल काही कर्तव्य असतं. तर या पद्धतीने आपण राहतो आणि अशा पद्धतीनेच आपण हजारो वर्ष राहत आलेलो आहोत. म्हणून आपलं ड्युटी ओरिएंटेड मॉडेल, आपला धर्मसुद्धा तेच सांगतो. आणि त्याच्यातून निर्माण होते रिलेशनशिप बेस्ड सोसायटी. आणि रिलेशनशिप्स जिथे येतात तिथे मग बचतीची गरज निर्माण होते. कारण की आईवडील काय म्हणतात की आमच्या मुलांचं भविष्य कसं असेल, त्यांच्यासाठी आम्हाला बचत केली पाहिजे. माझ्या आईवडिलांचे आजारपण, म्हातारपण याच्यासाठी मला काहीतरी बचत केली पाहिजे. हे रिलेशनशिप मधनं बचतीची गरज निर्माण होते. आणि म्हणून ही भारतीय व्यवस्था जी आहे, भारतीय बिलीफ सिस्टीम जी आहे ती नष्ट करणं हे कॅपिटलिझमला किंवा डीप स्टेटसाठी अतिशय आवश्यक असतं. आणि म्हणून मी जे म्हटलं की त्यांची बिलीफ सिस्टीम आणि भारताची बिलीफ सिस्टीम या थिसिस आणि अँटीथिसिस कशा आहेत ते आपण बघितलं. आणि त्यामुळे जोपर्यंत भारत पूर्णपणे संपणार नाही, भारतीय संस्कृती जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने संपूर्ण जगावर आपल्याला प्रभुत्व गाजवता येणार नाही हे त्यांना माहिती असतं. आणि म्हणून इतर कोणालाही बरोबर घेतलं तरी चालेल, पण पहिलं भारताला संपवलं पाहिजे, ही जी भावना आहे ही याच्यातनं निर्माण होते. आपण पाहिलं असेल, आपल्याला आठवत असेल की माझ्या लहानपणी मला आठवतं माझी आजी, तिच्याकडे नेहमी कोणत्या 2-3 विद्यार्थी तिच्या गावावरनं आलेले, ती त्यांना त्यांच्या जेवणाची, खाण्याची, कपडा लत्त्यांची वगैरे सोय करत असेल. अशा पद्धतीने आपला समाज शिक्षित झाला. त्यामुळे त्यांच्याबद्दलचंही आपलं कर्तव्य आपण पार पडत होतो. आत्तापर्यंत मोठा भाऊ, घरातला मोठा मुलगा हा आपल्या इतर सगळ्या भावंडांचं शिक्षण, लग्न ही सगळी जबाबदारी मोठा भाऊ की मोठा मुलगा घेत असे. हे आपण काही 25-30 वर्ष आधीपर्यंत या गोष्टी अनेकदा आपल्याला आपल्या समाजात दिसत असत. आजही काही ठिकाणी असतील. तर ही जी आपल्या समाजातली पद्धत आहे किंवा ही जी आपली परंपरा आहे, ती सगळी या ड्युटी ओरिएंटेड मॉडेल आणि रिलेशनशिप बेस्ड सोसायटी याच्यातनं चाललेली आहे. आणि त्यासाठीच ही सगळी कर्तव्य पार पाडण्यासाठी बचत या गोष्टीवर आपला फार मोठा भर असतो. भारताचा बचतीचा दर हा जगात बहुतेक सगळ्यात जास्ती किंवा पहिल्या काही याच्यामध्ये असेल, माझ्या माहितीप्रमाणे तर तो सगळ्यात जास्ती आहे.
तर म्हणूनच ज्यांना समाजाने बचत न करता खर्च करावा ही ज्यांची इच्छा असते, त्यांच्या दृष्टीने हे जे सगळं भारताचं मॉडेल आहे, ड्युटी ओरिएंटेड मॉडेल, रिलेशनशिप बेस्ड सोसायटी, हे त्यांना संपवणं अतिशय गरजेचं वाटतं. आता दुसरी जी शक्ती आहे, अब्राहमिक रिलिजन्स किंवा सेमिटिक रिलिजन्स ज्याला आपण म्हणतो, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम, ते आणि भारत ही पुन्हा कसे थिसिस आणि अँटिथिसिस आहेत ते आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की ते लोक जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी स्थानिक धर्म आणि भाषा या संपूर्णपणे संपवून टाकल्या. म्हणजे आता ख्रिश्चन लोक जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेले, स्पेन आणि पोर्तुगालचे लोक, विशेष करून स्पेनचे लोक, तेव्हा त्यांनी तिथले स्थानिक लोक जे होते, बरोबर आहे, जपान नाही, पुष्कळ जपानचाही बचतीचा दर खूप जास्त आहे. शेवटी एशियन ज्याला आपण म्हणू, ते एशियन समाज जे आहेत ते अशा पद्धतीचा त्यांचा दृष्टिकोन असतो. तर अमेरिकेत जेव्हा हे लोक गेले, स्पेनचे लोक आणि पोर्तुगालचे लोक, तेव्हा तिथल्या त्या स्थानिक सगळ्या लोकांचा त्यांनी पूर्णपणे वंशविच्छेद केला आणि तिथल्या सगळ्या लोकांचा धर्म त्यांनी बदलून टाकला. तसंच तिथल्या सगळ्या लोकांच्या भाषा त्यांनी बदलून टाकल्या. ऑस्ट्रेलियात जेव्हा ते लोक गेले, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तिथेही तेच झालं. तिथल्या स्थानिक लोकांचा वंशविच्छेद, धर्मबदल, असं सगळं त्यांनी साध्य केलं. आपण मागच्या आठवड्यात बघितलं, इस्लामने सुद्धा जिथे जिथे गेले तिथल्या सगळ्या लोकांना त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. भारत हे असं एकच उदाहरण असेल की तिथे येऊन त्यांना सगळ्या लोकांचा धर्म बदलता आला नाही, सगळ्या लोकांच्या भाषा बदलता आल्या नाहीत. आणि त्यामुळे हा अंतिम ज्याला आपण म्हणतो लास्ट फ्रॉन्टियर, तो आपण कधीतरी पार केला पाहिजे, ही एक महत्वाकांक्षा त्या दोघांमध्येही आहे. हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरं, हे दोन्ही धर्म किंवा कुठलाही सेमिटिक रिलिजन, अब्राहमिक रिलिजन असं आहे की त्यांच्याकडे त्यांचा प्रेषित, त्यांचा धर्मग्रंथ आणि त्यांचा ईश्वर यांच्यावर 100% श्रद्धा ठेवणं आणि विश्वास ठेवणं हे आवश्यक मानलं जातं. म्हणजे प्रश्न विचारायची तिथे मुभा नाही. बायबलने जे सांगितलं ते मान्य केलंच पाहिजे, कुराणने जे सांगितलं ते मान्य केलंच पाहिजे. मोहम्मद पैगंबरांबद्दल एक शब्द जरी उच्चारला तरी काय होतं, आपण नुपूर शर्माच्या उदाहरणावरून बघितलेलं आहे. तिने कुराण मधल्याच कोटेशन्स सांगितले होते, पण तरी सुद्धा आज तिला कशा प्रकारचं आयुष्य जगावं लागतंय हे आपल्याला दिसून येतं. त्याचं कारणच असं की त्यांचा धर्म हेच सांगतो की तुम्ही त्यांचा त्यांचा ईश्वर, त्यांचं पुस्तक बायबल किंवा कुराण आणि त्यांचा प्रेषित म्हणजे येशू ख्रिस्त किंवा मोहम्मद पैगंबर यांच्यावर कुठलाही प्रश्न न विचारता डोळे मिटून विश्वास ठेवलाच पाहिजे. यू हॅव टू बी अ बिलिव्हर, हे त्यांच्या धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. आणि आपल्या धर्मात मात्र त्याच्या उलट आहे. आपल्या धर्माला एक ग्रंथ, एक प्रेषित असं काही नाहीच आहे. एक एक ईश्वर पण नाही. आपल्याकडे अनेक देव आपण मानतो. त्यांचा देव जो आहे तो अतिशय जेलस गॉड आहे असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथात असं सांगितलंय की तुम्ही जर ख्रिश्चन धर्माचा देव म्हणजे यावे म्हणून आणि यांचा अल्ला, तर ते देव असं सांगतात की तुम्ही जर माझी सोडून इतर कोणाचीही पूजा केलीत तर तुम्ही च्या आगीत जळाल. म्हणजे त्याला सगळ्यात वाईट कृती किंवा सगळ्यात मोठं पाप म्हणजे आपला देव सोडून इतर दुसऱ्या कुठल्या तरी देवावरती विश्वास ठेवणं किंवा त्याची पूजा करणं किंवा त्याच्याबद्दल आदर ठेवणं. इतर कुठल्याही पापापेक्षा हे पाप सगळ्यात वाईट मानलं जातं या दोन धर्मांमध्ये. आपल्याकडे तसं काहीच नाही, कारण की आपण झाडांची पूजा करतो, आपण पर्वतांची पूजा करतो, आपण नद्यांची पूजा करतो, आपण अनेक देवांची पूजा करतो. आपल्याकडे म्हटलं जातं की सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवापर्यंतच पोहोचतो, अशी आपली श्रद्धा आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे जी सर्वसमावेशकता आहे, जी सहिष्णुता आहे, ती आपल्या धर्माच्या शिकवणीतून आलेली आहे आणि ती त्यांच्या धर्माच्या बरोबर विरुद्ध टोकाची आहे. त्यामुळे सुद्धा त्यांना हा जो थिसिस अँटिथिसिस हा जो प्रकार आहे तो या धर्मांच्या बाबतीत सुद्धा तसाच आहे. आणि म्हणून त्यांना देखील जोपर्यंत आपण हा फायनल फ्रंटियर कॅप्चर करत नाही, भारताला जोपर्यंत आपण संपवत नाही, तोपर्यंत संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हे अशक्य आहे, असं हे आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला कित्येकदा चर्चचं काम तितकं ओपनली दिसत नाही,
पण खूप मोठ्या प्रमाणात चर्च हे सगळे कारवाया सुरू आहेत. 2000 साली जेव्हा तेव्हाचे जे पोप होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की पहिल्या सहस्त्रकात आम्ही युरोपला ख्रिश्चन केलं, दुसऱ्या सहस्त्रकात आम्ही आफ्रिकेला आणखीन ऑस्ट्रेलियाला ख्रिश्चन केलं आणि आता तिसऱ्या सहस्त्रकात आम्ही एशियाला ख्रिश्चन करणार आहोत, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यात काही लपवाछपवीचा काही प्रकार नाही आहे. त्यांची महत्वाकांक्षा जी आहे ती त्यांनी अत्यंत ओपनली सगळ्या जगाला सांगितलेली आहे की तिसरं सहस्त्रक म्हणजे 2000 साली जे सुरू झालं याच्यामध्ये आम्ही एशियातले इतर सगळे धर्म संपवणार आणि त्याच्या जागी ख्रिश्चनिटीला प्रस्थापित करणार. तर त्यामुळे हा जो धोका आहे हा धोका काही आपल्याला रोजच्या जगण्यात समोर दिसत नसला तरी तो धोका नाही आहे असं नाही. आणि त्यांना धर्म बदलायचा म्हणजे त्यांना पूर्ण भारतीय संस्कृती बदलून टाकायची, आपली बिलीफ सिस्टीम बदलून टाकायची, आपला वैचारिक आधार बदलून टाकायचा. आणि त्यामुळे हे दोन धर्म हा सुद्धा एक अतिशय मोठा धोका आपल्या समोर आहे. आणि त्यांचा भारतावर सगळ्यात जास्ती राग असल्यामुळे किंवा भारत त्यांच्या दृष्टीने फायनल फ्रंटियर असल्यामुळे ते सुद्धा इतर लोकांच्या हातात हात घालून काम करायला त्यांना काही त्याच्याबद्दल वाटत नाही. तसंच मार्क्सवादाचा मूळ जो थॉट आहे, मूळ जो त्यांचा जी विचारधारा आहे, विचारधारेचा जो गाभा आहे तो असा आहे की अराजक निर्माण करायचं, जास्तीत जास्त अराजक जास्तीत जास्त संघर्ष निर्माण करायचा. पहिली गोष्ट म्हणजे दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, कॉन्फ्लिक्ट हे त्यांच्या विचारधारेचा गाभा आहे. त्या कॉन्फ्लिक्ट इतका भडकवत ठेवायचा की त्याच्यातून अराजक निर्माण होईल, त्या अराजकातून हिंसा निर्माण होईल आणि हिंसेतून विध्वंस निर्माण होईल. हे त्यांच्या डावा विचार म्हणजे काय किंवा वामपंथी विचार म्हणजे काय किंवा कम्युनिझम म्हणजे काय, तर याच्या बाकी वरती कितीही जरी मुलाम असेल किंवा कितीही वरचे इतर लेयर्स खूप असतील, इतर स्तर खूप असतील, तरी ते कांद्याचं एक एक जसं आपण सोलून काढत गेलो तर तसं वरचं एक एक जर आपण कव्हर काढत गेलो तर त्याच्या मुळाशी पोचल्यानंतर एवढंच दिसतं की त्याच्या मुळाशी हेच आहे की संघर्ष, अराजक, हिंसा आणि विध्वंस हे त्यांचं मूळ उद्दिष्ट आहे. कारण त्याचं म्हणणं असं आहे की संपूर्ण जी मानवी सभ्यता आहे हजारो वर्षापासून निर्माण झालेली ती आम्ही पूर्णपणे नष्ट करणार आणि मग कोऱ्या पाटीवर आम्ही एका नव्या माणसाची आणि एका नव्या समाजाची निर्मिती करणार. ते आपण आणखीन विस्ताराने आपण जेव्हा मार्क्सिझम बद्दल बोलू तेव्हा समजून घेऊ. पण हा त्यांचा मूलभूत विचार असल्यामुळे भारताचा विचार हा त्याच्या बरोबर विरुद्ध आहे. कारण भारतात ऋत अशी एक संकल्पना आहे, ऋषीतलं ऋत म्हणजे कॉस्मिक ऑर्डर, म्हणजे संपूर्ण विश्वाची सुव्यवस्था जी आहे ती टिकून राहिली पाहिजे. आणि ती कधी टिकून राहील, जर प्रत्येक त्यातली एंटिटी हा स्वधर्म पाळेल तरच ती वैश्विक सुव्यवस्था टिकून राहील. म्हणून धर्म आपल्या दृष्टीने इतका महत्वाचा का? जसं आपण पाहिलं की धर्म म्हणजे रिलिजन नाही, तर धर्म म्हणजे आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने पार पाडणं. तर ह्याच्यात सगळंच आलं. म्हणजे सूर्याने आपला धर्म पाळला पाहिजे, आपलं जे रुटीन आहे त्या पद्धतीने त्यांनी चालवलं पाहिजे. पृथ्वीने आपला धर्म पाळला पाहिजे, सूर्याच्या भोवती फिरण्याची जी तिची प्रक्रिया आहे ती चालू राहिली पाहिजे. चंद्राने आपला धर्म पाळला पाहिजे, तर पृथ्वीच्या भोवती फिरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू राहील. अशा पद्धतीने वाघानी, हत्तीनी, सगळ्या प्रत्येक एंटिटीनी, प्रत्येक माणसानी आपला स्वधर्म जो आहे तो पाळला पाहिजे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात अर्जुनाला की तुझा क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं आहे आणि त्यामुळे ते तुला युद्ध केलंच पाहिजे. क्षत्रियाचा स्वधर्म हा तुला पाळलाच पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा धर्माचा विलय होईल, धर्मापासून लोक दूर जातील, तेव्हा मला जन्म घ्यावा लागतो किंवा तेव्हा मी जन्म घेतो. इतकं धर्माला महत्व का? तर धर्म जर लोकांनी सोडला तर जागतिक सुव्यवस्था, वैश्विक सुव्यवस्था, कॉस्मिक ऑर्डर ही नष्ट होईल आणि ती होऊ न देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं, हिंदू संस्कृतीचं मूळ आधार आहे किंवा मूळ वैशिष्ट्य आहे किंवा मूळ बिलीफ सिस्टीम आहे. तर एका बाजूला अराजक आणि विध्वंस ही मूळ बिलीफ सिस्टीम, दुसऱ्या बाजूला वैश्विक सुव्यवस्था टिकवणे ही मूळ बिलीफ सिस्टीम. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर हा थिसिस आणि अँटिथिसिस असंच आहे.
आणि म्हणूनच मार्क्सवाद्यांना सुद्धा त्यांची मूळ बिलीफ सिस्टीम जर संपूर्ण जगावर लादायची असेल, संपूर्ण जग त्या बिलीफ सिस्टीमच्या प्रभुत्वाखाली आणायचं असेल, तर त्यांना सुद्धा भारताचा विध्वंस केल्याशिवाय, भारताला संपवल्याशिवाय त्यांना हे करता येणार नाही. त्यामुळे हा जो थिसिस अँटीथिसिस हा जो प्रकार आहे, त्या सगळ्या प्रकारात या गोष्टी घडतात किंवा ते घडवणं त्यांना भाग असतं. आणि म्हणून आपल्याला जो नेहमी प्रश्न पडतो की हे लोक एकमेकाच्या विरुद्ध असून, एकमेकाचे स्पर्धक असून भारताविरुद्ध का एकत्र येतात, तर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या दृष्टीने भारत हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि म्हणून सगळ्यात मोठ्या शत्रूला आधी संपवू आणि मग आपण बघू आपापसात काय करायचं ते, असा त्यांचा एकंदरीत विचार असतो. दुसरा एक आणखीन फरक आहे मार्क्सवाद आणि भारत यांच्यामध्ये. मार्क्सवादाचं मूळ शिकवण अशी आहे की व्यक्ती स्वातंत्र्य नाही, व्यक्तीने आपलं अस्तित्व जे आहे ते कलेक्टिव्हच्या साठी त्याचं विसर्जन केलं पाहिजे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, उदाहरणार्थ कम्युनिस्ट पक्ष, तर पक्षासमोर तुझं वैयक्तिक अस्तित्व काही नाही, ही त्यांची शिकवण असते प्रत्येक. त्यामुळे सगळेजण सारखा युनिफॉर्म, सगळ्यांचा चेहरा सारखा, सगळं साम्यवाद ज्याला आपण म्हणू, समाजवाद कोणीतरी म्हणतंय, अमित चितळे म्हणतात, समाजवादापेक्षाही पलीकडे जाऊन साम्यवाद, की तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व नाही, कलेक्टिव्ह मध्ये तुम्ही स्वतःला विसर्जित केलं पाहिजे, ही जी त्यांची शिकवण असते. ती फ्रेंच राज्यक्रांती ज्याच्या विचारांवर आधारित झाली असं म्हटलं जातं. तो रुसो म्हणून एक तत्वज्ञ होता. त्या रुसोचं असं म्हणणं होतं की सगळा राज्यकारभार जो आहे तो जनरल विल नुसार चालला पाहिजे. आणि जनरल विल म्हणजे लोकांची इच्छा असं त्याचं म्हणणं असल्यामुळे या फ्रेंच राज्यक्रांतीतून लोकशाही आणि या सगळ्या तत्वांची निर्मिती झाली असं मानलं जातं. पण त्याच्यात एक अतिशय गोची आहे. ती गोची अशी की जनरल विल जी आहे ती जनरल विल जाणून घेण्यासाठी निवडणुका, लोकांना विचारणे याची काय आवश्यकता नाही असं रुसो म्हणतो. तो म्हणतो क्रांतीचे नेते जे असतील त्यांना लोकांची ही जनरल विल काय आहे हे माहितीच असतं आणि त्यामुळे ते म्हणतील त्यानुसार राज्यकारभार चालला पाहिजे. म्हणजे ज्यातून लोकशाही निर्माण झाली असं म्हटलं जातं तो विचार खरं तर एकाधिकारशाहीला सपोर्ट करणारा विचार आहे. आणि म्हणूनच जे कम्युनिस्ट देश जे असतात, जे फ्रेंच राज्यक्रांतीला आपला वारसा आहे असं मानतात, ते सगळे देश स्वतःला रिपब्लिक म्हणून घेतात. द कम्युनिस्ट रिपब्लिक ऑफ सोव्हिएत, युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक्स, USSR असं त्याचं नाव होतं, किंवा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असंही म्हटलं जातं. रिपब्लिक म्हणजे लोकशाहीवर चालणारी व्यवस्था. त्या आपला वर्णन रिपब्लिक असं का करतात, तर त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की आम्ही जनरल विल नुसारच चालतो, रुसोच्या शिकवणीनुसार. आणि जनरल विल ही जाणून घेण्यासाठी निवडणुकांची वगैरे काही गरज नाही, लोकशाही प्रक्रियेची काही गरज नाही, क्रांतीचे नेते जे आहेत त्यांना ते माहितीच असतं. तर अशी त्यांची जी सायकॉलॉजी आहे त्याच्या बरोबर, किंवा फिलॉसॉफी आहे आपण म्हणूया, त्याच्या बरोबर उलटं भारताची बिलीफ सिस्टीम आहे. की भारत असं म्हणतो, भारतीय संस्कृती असं म्हणते की प्रत्येकाने आपला मार्ग शोधावा. व्यक्तिगत उपासनेला आपल्याकडे खूप जास्ती महत्व आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो की यू डोंट हॅव टू बी अ बिलिव्हर, यू हॅव टू बी अ सीकर. तुम्ही साधक व्हायला पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवायची गरज नाही, विश्वास ठेवायचं कंपल्शन तर नाहीच नाही, पण तुम्ही साधक व्हा. तुम्ही आपला मार्ग स्वतः शोधा. मग त्यासाठी वाटेल तेवढे तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्याची तुम्हाला मुभा आहे. विचार स्वातंत्र्य आहे, आपण मागच्या आठवड्यात त्याच्याबद्दलही बोललो की पूर्ण विचारांचं स्वातंत्र्य कसं आपल्याकडे दिलेलं आहे. प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य कसं आहे आपण बघूया की सावित्रीनी आपल्या सत्यवानाचे प्राण जे यमाकडनं मागून आणले, सोडवून आणले, ते काही भीक मागून नाही आणले, तर तिने यमाशी वाद घातला. आणि त्या वादविवादात यमाला तिने पटवून दिलं की तुला माझ्या नवऱ्याचे प्राण परत करणं कसं गरजेचं आहे किंवा ते कसं योग्य आहे, ते तुला करणं कसं भाग आहे.
हे प्रदीर्घ काळ तिने वाद करून त्याच्याकडनं सोडवून घेतले. हे अधिकार आपल्याकडे होते. मुक्त विचाराची आपल्याकडे मुभा होती. असे अनेक वाद प्रसिद्ध आहेत. म्हणजे युधिष्ठिर आणि यक्ष संवाद हा महाभारतात आहे, किंवा याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्यातला संवाद वाद काही म्हणा. पण असे प्रश्न विचारण्याची मुभा, आपलं वैयक्तिक मत वेगळं बाळगण्याची मुभा, आप स्वतःच्या जीवनमुक्तीचा मार्ग स्वतः शोधण्याची मुभा, ही सगळी आपल्याकडे असल्यामुळे अ, व्यक्ती स्वातंत्र्य, आणखीन व्यक्तीने आपलं अस्तित्व समुदायाच्या चरणी वाहणं याचं कंपल्शन, या दोन पुन्हा थिसिस आणि अँटिथिसिस असेच आहेत. तर त्यामुळे या चारही शक्ती ह्या मूलतः भारत त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. वैचारिक पातळीवर, विश्वासाच्या पातळीवर, श्रद्धेच्या पातळीवर. त्यांच्या श्रद्धा आणि आपल्या श्रद्धा ह्या पूर्णपणे दोन टोकाच्या आहेत, पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि म्हणून हे सगळे लोक भारताविरुद्ध एकत्र होत, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. कदाचित थोडासा जास्ती वेळ मी त्याच्यासाठी दिला असेल, पण त्याचं कारण असं की हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळू शकत नाही की हे इतर जगात सगळीकडे एकमेकाच्या विरुद्ध असणारे भारतात मात्र नेमके एकत्र येऊन कशी कारस्थानं करतात, एकमेक कशा कारवाया करतात, आणि म्हणून यांच्याशी लढणं किती अवघड आहे. कारण की हे चारही जी शक्ती आहेत त्यांची शक्ती फार प्रचंड मोठी आहे. म्हणजे एकेकाचा आपण वैयक्तिक जेव्हा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की अतिशय शक्तिशाली असे हे गट आहेत, अशा ह्या शक्ती आहेत. आणि त्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्याशी टक्कर घेणं हे किती अवघड असेल हे आपण विचार करू शकतो. तर इथे आपण आता हा पहिल्या याच्यावर पोहोचलो. आता आपण एक एक गोष्ट सुरू करूया. अमेरिकन डीप स्टेट जर आपण म्हटलं, किंवा कॅपिटलिझमचं सध्याचं स्वरूप जे आहे त्याच्याबद्दल आपण विचार केला, तर अनेकदा आपल्याला असे प्रश्न पडतात की फोर्ड फाउंडेशन हे म्हणजे कॅपिटलिझमचा अर्क असं म्हणतात. फोर्ड ही कंपनी जी आहे म्हणजे अमेरिकेत असेंब्ली लाईन मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतात, ज्याच्यापासून कॅपिटलिझमला फार मोठी चालना मिळाली. कॅपिटलिझमची सुरुवात इंडस्ट्रियल रिव्होल्युशन पासून झाली असं म्हटलं जातं. पण असेंब्ली लाईनवर जे मॅन्युफॅक्चरिंग खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं ते पहिल्यांदा फोर्ड या कंपनीत सुरू झालं. आणि त्यामुळे फोर्ड हा कॅपिटलिझमचा अर्क आहे असं आपण म्हणू शकतो. पण फोर्ड फाउंडेशनच्या स्कॉलरशिप्स वगैरे जे असतात, किंवा जी आर्थिक मदत ते देतात, ते मात्र नेहमी डाव्या विचारांच्या एनजीओजना वगैरेच देतात. असं का? असा कधी आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडू शकतो. मला तरी नेहमी पडत होता. आता तो अभ्यास केल्यावर लक्षात आलं. आता गुगल, फेसबुक, विकिपीडिया ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, या सुद्धा कॅपिटलिझमचाच एक नवा अवतार आहे. त्यांच्यातलेच करंट हिरोज ते आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पण ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती या बिग टेक कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे डाव्या विचारांचंच प्राबल्य का असतं? म्हणजे तुम्ही जर विकिपीडियामध्ये एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर कधीही डाव्यांच्या मताच्या विरुद्ध ते उत्तर कधीच सापडणार नाही त्याच्यात. इतका त्यांचा पगडा आहे. तुम्ही इव्हन एआय ला आपण प्रश्न विचारला तर एआय ची सुद्धा जी उत्तरं असतात ती साधारण ह्या आपण ज्याला वोकिझम म्हणतो, ते वोकिझम म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्या वोकिझमच्या पट्टीत बसणारी अशीच उत्तरं या एआय कडनं पण आपल्याला नेहमी मिळतात. कारण की एआय म्हणजे काय शेवटी, तर संपूर्ण डिजिटल विश्वामध्ये जी काय माहिती भरलेली आहे त्या माहितीचं विश्लेषण करूनच एआय आपल्या प्रश्नाचं उत्तर देतं. आणि त्या डिजिटल जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त ओपिनियन्स ही वोक किंवा डाव्या विचारांचीच ओपिनियन आढळतात. आणि तशीच उत्तरं आपल्याला एआय कडून मिळतात. म्हणून आता जाता जाता एक सांगतो की एखादं चुकीचं उत्तर जर एआयने दिलं तर ते विशेषतः भारतीय संस्कृतीबद्दल किंवा भारतीय विचारांबद्दल, तर ते मुकाट्याने ऐकून न घेता आपण त्या एआयला उलटा प्रश्न केला पाहिजे, किंवा त्याला सांगितलं पाहिजे की हे तुझं चुकतंय, असं नाहीये, आमच्या धर्मात हे असं नाही सांगितलेलं. तो बरेच वेळा मान्य करतो की हो माझं चुकलं,
आणि आपण जेव्हा परत परत असं 4 वेळा 10 वेळा सांगू तेव्हा मग त्याचं ट्रेनिंग पण त्या पद्धतीने होतं आणि मग तो 11व्यांदा तो तशा पद्धतीनेच उत्तर देतो. म्हणून हे एफर्ट्स जे आहेत, ही मेहनत जी आहे ही आपल्याला केली पाहिजे, कारण की डाव्या लोकांनी ही मेहनत अनेक वर्ष केलेली आहे. हे सगळे प्लॅटफॉर्म्स त्यांनी आपल्या विचारांनी भरून टाकलेले आहेत. तर ते बदलायचं तर आपल्याला सुद्धा ते करावं लागणार आहे. हा एक आत्ताचा विषयांतर झालं, पण मी तुम्हाला सांगितलं. आपण पाहिलं की मॅग्सायसे अवॉर्ड, जर तुम्ही त्याचा इतिहास काढला गेल्या काही वर्षातला, तर हे ज्या ज्या भारतीय लोकांना मिळालं, केजरीवाल असेल किंवा इतर काही अनेक लोक असतील, तर सगळे लोक मुख्यतः डाव्या विचारांचे होते. देणारे लोक कॅपिटलिस्ट, पण ते मदत, आर्थिक अर्थसहाय्य, पुरस्कार, स्कॉलरशिप्स ज्यांना मिळतात ते मात्र सगळे डाव्या विचारांचे. असं का घडतं? हा खरोखर एक अवघड प्रश्न आहे खरं म्हणजे. जॉर्ज सोरोस हा एक फार मोठा भांडवलशाह, म्हणजे बिलियनियर असं आपण म्हणू शकतो. तो जगातली जी राष्ट्रवादी विचारांची सरकार आहेत, ती राष्ट्रवादी विचारांची सरकार उलथून टाकण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करतो, जाहीरपणे करतो. त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये काही वर्षापूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं की भारतातलं नरेंद्र मोदींचं सरकार उलथून टाकण्यासाठी मी $1 बिलियन फंड तयार केलेला आहे, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. म्हणजे हे काय आपण कॉन्स्पिरसी थेअरी या स्वरूपात बोलतोय असं नाही. तर ते लोक सांगतात. हा इतका मोठा भांडवलशाह हा राष्ट्रवादी सरकारांच्या जीवावर का उठला एवढा, त्यांना उलटवण्यासाठी तो काय एवढा प्रयत्न करतो? तर वरवर पाहिलं तर अतिशय चमत्कारिक अशा या गोष्टी वाटतात, विश्वास ठेवायला अवघड अशा वाटतात. पण याच्या मागे एक सूत्र आहे, याच्या मागे एक काही योजना आहे. ती योजना काय आहे हे आपण बघूया. ते तर्कसंगती लावायची तर ती कशी लावता येईल. असं आहे की अमेरिका, युरोप या युरोपमधले अनेक देश यांच्यामधल्या ज्या प्रमुख बँका आहेत, म्हणजे अमेरिकेतली फेडरल रिझर्व्ह फॉर एक्झाम्पल, इतरही देशांमधल्या अशा तिथल्या ज्याला आपण रिझर्व्ह बँक म्हणू अशा पद्धतीच्या बँक्स, या सगळ्या बँका या भासवल्या जातात की या सरकारी बँका आहेत, पण त्या मुळात खाजगी बँका आहेत. आणि या सगळ्या बँकांनी मिळून एक बँक फॉर इंटरनॅशनल रिसेटलमेंट्स म्हणून स्वित्झर्लंडमध्ये एक तयार केली, की ज्या सगळ्या बँकांची बँक आहे असं आपण म्हणूया, ती सुद्धा खाजगी बँक आहे. आणि ही जी सगळी बँकांची यंत्रणा आहे, तिथेही जाता जाता एक सांगितलं पाहिजे की भारतातही भारताची रिझर्व्ह बँक ही सुद्धा या सगळ्या फेडरल रिझर्व्ह वगैरे यांच्यासारखी खाजगी बँक असावी, असा दबाव आपल्यावर तेव्हा आणण्यात आला होता. आणि त्याला असं मी होऊ देणार नाही असं सांगणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे राष्ट्रवादी होते आणि म्हणून त्यांच्याबद्दल देशाने नेहमी ऋणी राहायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की त्यांनी आपली रिझर्व्ह बँक जी आहे ती 100% सरकारी आहे आणि ती देशाच्या हिताचीच कामं करते. ह्या ज्या बँका आहेत त्या सगळ्या खाजगी बँका आहेत आणि त्याची मालकी जी आहे ती जगात काही अतिश्रीमंत अशी घराणी आहेत. अतिश्रीमंत म्हणजे त्यांच्या श्रीमंतीचा आपल्याला अंदाजही येऊ शकत नाही. त्यातलं एक नाव आहे रॉथशिल्ड्स म्हणून, युरोपमधले ते जास्ती दोन मोठे आहेत. तर अमेरिकेतलं त्यातलं नाव आहे की JP मॉर्गन. अशी काही जी घराणी आहेत त्या सगळ्या घराण्यांचा ह्या बँकांवरती त्यांची मालकीच आहे असं म्हणायला हरकत नाही मोठ्या प्रमाणात. आणि त्यांचं असं उद्दिष्ट आहे की संपूर्ण जगाने आम्ही म्हणू ते ऐकलं पाहिजे थोडक्यात म्हणजे. आणि आम्हाला पाहिजे तशी आर्थिक धोरणं त्यांनी राबवली पाहिजेत. आणि ती जर राबवली नाहीत तर आम्ही काही करून काय वाटेल ते उलथापालथ आम्ही करू, आणि तशी ते करत आलेले आहेत, त्याची आपण काही उदाहरणं बघू. तर ती आम्ही करणार आणि मग आम्हाला पाहिजे ते आम्ही घडवणार, हे थोडक्यात त्यांचं म्हणणं असतं. हे सगळं ह्याची सुरुवात कुठे झाली याचा आपण थोडक्यात इतिहास बघू. 1870 साली एक जॉन रस्किन नावाचा एक प्राध्यापक ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याची नेमणूक झाली शिकवण्यासाठी. आणि हा जो रस्किन होता तो प्लेटोचा फार मोठा भक्त होता. प्लेटो हा ग्रीक तत्वज्ञ, तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल.
तर त्याचा प्लेटोचा रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ आहे, रिपब्लिक या नावाचाच ग्रंथ आहे, तो अतिशय प्रसिद्ध आहे. आणि तो रिपब्लिक मध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या आहेत, तर जगातली कुठलीही जी निरंकुशतावादी शक्ती असेल, टोटॅलिटेरियन पॉवर ज्याला आपण म्हणतो, त्या टोटॅलिटेरियन पॉवरचा आधार किंवा त्याचा वैचारिक आधार हा प्लेटोचा रिपब्लिक हा ग्रंथ त्यांचा असतो. त्याच्यात त्यांनी काय काय लिहिलंय आपण थोडक्यात बघूया. सगळ्या निरंकुशतावादी विचारसरणींची गंगोत्री असं मी त्याला म्हणतो. तर तो म्हणतो की आदर्श समाज कुठला असेल तर तिच्यामध्ये ताकदवान लष्कर हाताशी असलेला राज्यकर्ता वर्ग असायला पाहिजे. या सगळ्या ज्या विचारसरणी आहेत त्याच्या मुळाशी हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ काय सांगतो थोडक्यात, तर सर्वसामान्य लोक जे असतात त्यांना आपलं भलं कशात आहे हे कळत नाही. आणि म्हणून एका छोट्या पण हुशार आणि बुद्धिमान अशा वर्गाने, अशा गटाने सर्वसामान्य लोकांवर राज्य केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात हुकुमशाहीला पाठिंबा देणारा, लोकशाहीचा नरड्याला नख लावणारा असा हा विचार आहे. आणि तो सगळ्या टोटॅलिटेरियन पॉवर ज्या असतात त्यांना हा अतिशय आवडतो, भावतो. आणि त्याच्या आधारावरच ते त्यांची विचारसरणी उभी करतात. तर हा प्लेटो सांगतो की ताकदवान लष्कर हाताशी असलेला राज्यकर्ता वर्ग असायला पाहिजे, ज्याच्याकडे समाजासाठी हितकारक असे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार असावेत. म्हणजे त्यांना कोणी कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. या वर्गाने प्रस्थापित शासन व्यवस्था व सामाजिक रचना नष्ट करून कोऱ्या पाटीवर नव्या आदर्श समाजाची रचना करावी. हे पुन्हा कम्युनिझमच्या जवळ जाणार किंवा इनफॅक्ट कम्युनिझमचं तत्वज्ञान या आधारावरच बेतलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तेच डीप स्टेटचं सुद्धा म्हणणं आहे की आहे ते आम्ही नष्ट करू, आमचं म्हणणं ऐकेल अशीच व्यवस्था आम्ही तिथे निर्माण करू, कारण की आम्ही एनलायटन्ड आहोत, आम्ही हुशार आहोत. आणि म्हणून आमच्या वर्चस्वाखाली राहणं हेच जगातल्या सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचं आहे, हा त्यांचा विश्वास असतो. आणि म्हणून ते त्या पद्धतीने सगळं काम चाललेलं असतं. या वर्गाने ते सांगलं या आदर्श समाजात लग्न संस्था नष्ट व्हावी. हा एक दुसरा विशेष आहे. या सगळ्या टोटॅलिटेरियन पॉवरचं म्हणणं असं असतं की लग्न संस्था नको, कोणी कोणाशी संबंध ठेवावेत आणि त्यातून जी मुलं निर्माण होतील त्याची जबाबदारी समाजाने घ्यावी, म्हणजेच शासनाने घ्यावी. तर हे प्लेटो तेच सांगतो. सर्व स्त्री पुरुषांनी एकमेकाशी संबंध ठेवावेत व या संबंधांमधून जन्माला आलेल्या मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी. अशक्त व अपंग मुलांना जन्मताच मारून टाकलं जावं असं प्लेटोचं म्हणणं आहे. समाजात राज्यकर्ता, लष्कर व कामगार असे 3 वर्ग असावे. खाजगी मालमत्तेचा अधिकार नसावा, हा एक दुसरा कॉमन फॅक्टर आहे. आणि राज्यकर्त्या वर्गाने सामान्यांच्या हिताची धोरणं राबवावी. पण एकदा अमर्याद अधिकार हातात आले की तो कुठला राज्यकर्ता वर्ग सामान्यांच्या हिताचीच धोरणं राबवेल, नाही राबवणारे उघड आहे, म्हणजे कोणीही सांगेल. पण त्या आधारावर हे सगळं वेगवेगळ्या विचारसरणी आणि वेगवेगळ्या राज्यव्यवस्था या निर्माण केल्या जातात. हा जो जॉन रस्किन होता, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना असं सांगायला सुरुवात केली की अँग्लो सॅक्सन हा जो वंश आहे, म्हणजे ब्रिटन आणि अमेरिका, ट्रान्स अटलांटिक, एका बाजूला इंग्लंड आणि एका बाजूला अमेरिका, याच्यामध्ये राहणारे लोक हे अँग्लो सॅक्सन वंशाचे आहेत. आणि ही जी अँग्लो सॅक्सन सभ्यता आहे ही जगातली सर्वोत्कृष्ट सभ्यता आहे असं रस्किनचं म्हणणं होतं. आणि त्यांच्याकडे हार्डवर्क, नंतर डिसिप्लिन असे काही जे गुण आहेत ज्याच्यामुळे कॅपिटलिझमची इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रोटेस्टंट एथिक्स असंही त्याला म्हटलं जातं. इंग्लंड आणि अमेरिकेत राहणारे लोक हे प्रोटेस्टंट वंशाचे आहेत, कॅथलिक पंथाचे आहेत, कॅथलिक पंथाचे नाही. तर त्याला प्रोटेस्टंट एथिक्स असं म्हणतात की जिथे हार्डवर्क, डिसिप्लिन, इकॉनॉमी हे जे काही गोष्टी आहेत त्या प्रोटेस्टंट एथिक्समध्ये गणल्या जातात. आणि त्याच्यामुळे हा कॅपिटलिस्ट सोसायटीची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे समृद्धी निर्माण झाली, असा सगळा अशी त्यांची बिलीफ सिस्टीम आहे. आणि हा जो अँग्लो सॅक्सन वर्ग आहे आणि त्याची जी तत्व आहेत, त्याची जी मूल्य आहेत,
ती जगात सर्वोत्कृष्ट आहेत. आणि म्हणून या मूल्यांचा लाभ जगातल्या सर्वसामान्य माणसांना व्हावा म्हणून संपूर्ण जगावर ह्या अँग्लो सॅक्सन वंशाचं प्रभुत्व असलं पाहिजे, असं त्या जॉन रस्किनचं म्हणणं होतं, अगदी थोडक्यात सांगायचं तर. आणि त्यांनी ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. तेव्हा ऑक्सफोर्ड विद्यापीठात इंग्लंडमधले सगळ्यात उच्चभ्रू वर्गातली मुलं तेव्हा शिकत होती. अतिश्रीमंत, अतिशय बुद्धिवान, अतिशय महत्वाकांक्षी अशी जी मुलं होती, जी पुढे जाऊन इंग्लंडचं आणि ब्रिटिश साम्राज्याचं आणि संपूर्ण जगाचं नेतृत्व करतील अशा पद्धतीची ती मुलं होती. आणि त्यांच्यावर या रस्किनच्या विचारांचा फार प्रभाव पडला. कारण की हे सगळं जे चालतं ते जगातल्या सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी आपण करतोय, हा त्याचा एक अप्रोच असल्यामुळे ते सगळ्यांना चांगलंही वाटतं ऐकायला आणि ते आपल्याही फायद्याचं असतं. त्यामुळे सगळंच ते इट वर्क्स व्हेरी वेल अशा पद्धतीचं. तर हे लोक, ही जी मुलं होती ती ते सगळे त्याचे भक्त झाले. त्याचा एक विद्यार्थी होता सेसिल रोड्स. तोही अतिशय श्रीमंत घरातला होता आणि तो रस्किनच्या चा इतका भक्त झाला की रस्किन बोलेल तो प्रत्येक शब्दांशब्द तो लिहून घ्यायचा. त्याच्यावर इतका प्रभाव पडला त्याच्या विचारांचा. आणि हा रोड्स पुढे दक्षिण आफ्रिकेत फार मोठा उद्योगपती झाला. तिथे हिऱ्याच्या खाणी, सोन्याच्या खाणी याचा तो मालक होता. डी बिअर्स माइन्स म्हणून त्याचा व्यवसाय होता. इतरही अनेक बिझनेसेस होते. तो रेल्वे मध्ये होता, इतर इलेक्ट्रिसिटी, अनेक बिझनेसेसमध्ये त्याचं साम्राज्य होतं. आणि आफ्रिकेचं उत्तर टोक ते दक्षिण टोक म्हणजे केप ऑफ गुड होप ते इजिप्त अशी रेल्वे लाईन त्यांनी टाकली होती. तर असे अनेक व्यवसाय, अनेक उद्योग आणि याच्यामधनं प्रचंड त्यांनी आर्थिक साम्राज्य उभं केलं. असा सेसिल रोड्स हा त्याचा शिष्य होता. त्याचबरोबर त्याला रॉथशिल्ड, जे मगाशी मी सांगितलं, रॉथशिल्ड आणि अल्फ्रेड ब्रेट हे अतिश्रीमंत जी घराणी आहेत त्यांच्यातले काही लोकांनी या सेसिल रोड्सला पुष्कळ सुरुवातीला मदत केली. त्याचाही त्याला खूप फायदा झाला. आणि मग त्यांनी हा सगळा इतका पैसा प्रचंड कमवल्यानंतर त्याच्या मनावर जो रस्किनच्या विचारांचा प्रभाव होता त्यानुसार त्यांनी आता संपूर्ण जगात इंग्लंड आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली राहील असं एक संपूर्ण वैश्विक साम्राज्य उभं करायचं अशी योजना त्यांनी राबवण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या अत्यंत हुशार अशा मुलांना रोड्स स्कॉलरशिप्स म्हणून द्यायला सुरुवात केली. कारण की हेच जी अतिहुशार मुलं आहेत ती पुढे जाऊन ठिकठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करतील. आणि त्यांच्यामध्ये आपला विचार एकदा रुजवला, अँग्लो सॅक्सन आणखीन ब्रिटन आणि अमेरिकेचं प्रभुत्व कसं आवश्यक आहे हे एकदा त्यांच्या डोक्यात शिरवलं, त्यांना इनडॉक्ट्रिनेट केलं, मग पुढे जाऊन ते इतके हुशार आणि इतके श्रीमंत असल्यामुळे ते वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करणार हे तर निश्चितच आहे. प्लस त्यांना या स्कॉलरशिपचा उपयोग होणार. त्या स्कॉलरशिपमधनं सगळ्यात ज्यांना ज्यांना स्कॉलरशिप मिळाली त्या सगळ्या लोकांचं नेटवर्किंग पण होत होतं. अशा पद्धतीने एक जाळं सगळं निर्माण होत होतं. आणि त्यांच्या मदतीने आपण इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रभाव जास्तीत जास्त वाढवू, आणखीन एक अँग्लो सॅक्सन वंशाचं प्रभुत्व संपूर्ण जगात निर्माण करू अशी योजना त्यांनी आखली. आणि त्याच्यामध्ये त्याचे मित्र होते अनेक ऑक्सफोर्डमधले, अर्नॉल्ड टॉयनबी, अल्फ्रेड मिल्नर, जॉर्ज पार्किन. त्याचबरोबर केम्ब्रिजमधले पण त्याचे काही मित्र त्यात जॉईन झाले. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड हे तेव्हा जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठ होतं हे तर आपल्याला माहिती आहे. रेजिनाल्ड ब्रेट, जॉन सीली, अल्बर्ट ग्रे असे अनेक यातला प्रत्येक माणूस हा पुढे जाऊन फार मोठा माणूस झाला. अतिशय श्रीमंत आणि अतिशय यशस्वी अशी वेगवेगळ्या क्षेत्रात अशी लोक होती. आणि त्यांनी एकत्र येऊन संपूर्ण जगात इंग्लिश भाषा आणि ब्रिटन आणि अमेरिकेची संस्कृती यांचा प्रसार करायचा आणि त्यांचं प्रभुत्व निर्माण करायचं अशी योजना आखली. त्याच्यात त्यांनी एक सिक्रेट सोसायटी निर्माण केली. मी बोललो की नाही मला आठवत नाही, पण युरोपमध्ये सिक्रेट सोसायटीचं एक खूप मोठं प्रस्थ आहे. त्याचं कारण असं की इसवी सन साधारण 500 ते 1500 या दरम्यान चर्चची दमनशाही तिथे होती युरोपमध्ये.
म्हणजे चर्चच्या शब्दाविरुद्ध तुम्ही एकही गोष्ट करू शकायचं नाही, ते करणं त्याच्या विरुद्ध कुठले विचार करणंही अशक्य होतं. असं असल्यामुळे कुठलाही वेगळा विचार करायचा असेल तर न जाणो हा चर्चला नाही आवडला तर आपली कत्तल होईल, म्हणून त्याच्याऐवजी तो सिक्रेट सोसायटी तयार करायची, गुप्तपणे ते सगळे व्यवहार करायचे, तो विचार गुप्तपणे मांडायचा. अशी एक पद्धत युरोपमध्ये होती आणि तशा पद्धतीनेच त्यांनी ही एक सिक्रेट सोसायटी तयार केली आणि त्याचं नाव होतं सर्कल ऑफ इनिशिएट्स. आणि त्याच्या परिघावर जे लोक होते त्याला असोसिएशन ऑफ हेल्पर्स असं त्यांनी नाव दिलं. आणि जी मुख्य टीम होती ज्यांची मी मगाशी नावं सांगितली ते होते सर्कल ऑफ इनिशिएट्स. आणि मग इतर नवीन नवीन लोक जी जोडली जात होती ती असोसिएशन ऑफ हेल्पर्स या स्वरूपात एक वर्तुळ तयार केलं आणि ते वाढवत नेलं. आणि नंतर अल्फ्रेड मिल्नर म्हणून जो होता त्याने असोसिएशन ऑफ हेल्पर्स ही जी वर्तुळं होती त्याचं रूपांतर राऊंड टेबल या संघटनेत केलं. तुम्ही राऊंड टेबलचं नाव कदाचित ऐकलं असेल. तर ती मुळात या सोसायटीमधनं निर्माण झालेली ती संघटना होती. त्याच्या परिघावर असलेल्या लोकांची एक त्याला काहीतरी फॉर्मल स्वरूप यावं म्हणून त्यांनी राऊंड टेबल अशी एक संघटना निर्माण केली. 1902 मध्ये रोड्सचं निधन झालं, पण तोपर्यंत इतकं मोठं हे सर्कल जमलं होतं आणि हे सगळेच लोक इतके श्रीमंत होते. रोड्सनी सुद्धा आपल्या संपत्तीतला काही वाटा याच्यासाठी रिझर्व्ह करून ठेवला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा हे काम पुढे तसंच सुरू राहिलं, खूप मोठ्या प्रमाणात सुरू राहिलं. तोपर्यंत 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिका ही एक आर्थिक सत्ता, आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येतो. तोपर्यंत इंग्लंड हे जगातली एकमेव मोठी आर्थिक सत्ता होती. पण आता अमेरिका सुद्धा तितकी नाही म्हटलं तरी एक चांगली मोठी आर्थिक सत्ता म्हणून उदयाला येत होती. त्यामुळे यांनी आपल्या ऍक्टिव्हिटीज अमेरिकेमध्ये सुद्धा शिफ्ट केल्या आणि तिथे सुद्धा JP मॉर्गन, रॉकफेलर यासारख्या ज्या अतिश्रीमंत घराणी होती ती सगळी या संघटनेबरोबर जोडली गेली. म्हणजे त्यांची जी अपार सत्ता होती, फार प्रचंड मोठी आर्थिक सत्ता होती, तीच अमेरिकेत सुद्धा त्याच प्रकारे ती वाढत गेली. आणि ही जी सिक्रेट सोसायटी होती त्याच्यामध्ये हे सगळे लोक सामील झाले. आता मला वाटतं आजचा आपण इथे थांबू शकतो, कारण की ही जी सोसायटी होती आणि ही जी योजना होती सगळी आणि ही जी सुरुवात रोड्स, मिल्नर, ब्रेट या सगळ्या लोकांनी केली होती त्याचंच आजचं स्वरूप म्हणजे डीप स्टेट. एवढं सांगून आपण आज इथे थांबूया. मग आजचं स्वरूप डीप स्टेटचं काय आहे हे आपण सगळं उद्याच्या सत्रामध्ये त्याचा विचार करू. पण एक विशिष्ट विचार घेऊन, एक विशिष्ट वर्चस्ववादी विचार घेऊन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असावं असं आपण म्हणतो तेव्हा त्याला सपोर्ट करणारा एक विचार लागतो आणि तो विचार सुद्धा वर्चस्ववादी असायला लागतो. तर या डीप स्टेटच्या मुळाशी हा इंग्लंड आणि अमेरिका इथल्या अँग्लो सॅक्सन गटाचं प्रभुत्व आणि त्यांच्याकडे असलेले उत्तम क्वालिटीज आणि त्या क्वालिटीजचं जगातल्या सर्वसामान्य लोकांना लाभ व्हावा यासाठी हा सगळा आपण उद्योग करतो आहोत, हा विश्वास, हे सगळं त्याच्या मुळाशी होतं. आणि ते आपण जसं बघितलं त्यानुसार जॉन रस्किन याच्या शिकवणीतून हे सगळं सुरू झालेलं होतं. त्याचा आतापर्यंत प्रवास कसा झाला ते मी आज आपल्याला थोडक्यात सांगितलं. आता ह्याच विचारातून पुढे ती डीप स्टेट पर्यंत ते कसं पोहोचलं आणि त्याचं आजचं स्वरूप काय आहे हे आपण उद्या बघू. आतापर्यंतच्या चर्चेवरती काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावेत. झालेल्या चर्चेबाबत किंवा विषयाबाबत आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारायचे. प्रश्न विचारताना झालेल्या विषयासंदर्भातच असावेत अशी विनंती आहे आणि विचारताना तो आपण पटकन विचारायला पाहिजे. एक लाईन मध्ये आपण तो विचारावा जेणेकरून त्यावरती जास्त मार्गदर्शन आपल्याला आपल्या मार्गदर्शकाकडून घेता येईल. एक लाईन नाही पण थोडक्यात विचारावं असं आपण म्हणूया. थोडक्यात विचारावा.
अमित चितळे सर. अ, मला मेगॅसेसे बद्दल थोडं अजून काही समजलं. कशाबद्दल? मेगॅसेसे अवॉर्ड. मॅक्सायचे अवॉर्ड. हा. हा. कारण ते गेल्या अनेक काळामध्ये मला सुद्धा लक्षात आलं की हे सगळेच जे मेगॅसेसे पुरस्कार मिळालेले आहेत ते नंतर काही काळानंतर वेगळे वागायला लागतात. उदाहरणार्थ अगदी दुःखद काय आहे उदाहरण ते म्हणजे डीप स्टेटचं एक उद्दिष्ट असं असतं की हिरोज तयार करायचे. सोनम वांगचुक हा तर सगळ्यात नवीन. एक्झॅक्टली हिरो तयार करायचे. ते हिरो तयार करण्यासाठी त्यांना असे पुरस्कार द्यायचे की ज्यांचं नाव खूप मोठं असेल. कारण हे नाव सुद्धा निर्माण करणारे हेच लोक असतात. पुरस्कार देणारे सुद्धा हेच असतात. त्याला प्रेस्टिज कसं जास्तीत जास्त मिळेल याची त्या प्रेस्टिजची निर्मिती करणं हे सुद्धा यांच्याच हातात असतं. आपण जेव्हा बघू की आजच्या डीप स्टेटची पाळंमुळं आणखीन टेंटॅकल्स कुठपर्यंत पोहोचलेत की आपल्या लक्षात येईल की यांची शक्ती किती अपार आहे. त्यामुळे एखाद्या अवॉर्डला किंवा एखाद्या पुरस्काराला खूप मोठं प्रेस्टिज निर्माण करून देणं ही त्यांच्यासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे. आणि अशी अवॉर्ड्स अशा स्कॉलरशिप्स या अशा ठराविक लोकांना द्यायच्या की ते त्यांच्या त्यांच्या देशात त्यांचं स्टेटस खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. ते हिरो बनतील. त्यांच्याकडे लोक एक आदर्श व्यक्ती म्हणून बघायला लागतील. होप फॉर द फ्युचर म्हणून त्यांच्याकडे लोक बघायला लागतील. हे सगळं जाणीवपूर्वक घडवलं जातं. ही कुठलीच गोष्ट यातली आपोआप घडत नाही. आणि त्यांच्यात तो इगोही निर्माण होत असेल की माझं लोक ऐकत नाहीत म्हणजे काय वगैरे. एक्झॅक्टली. आणखीन त्यांच्याकडे काय म्हणू त्याला आपण आदर्श व्यक्ती म्हणजे हा. राजकारणी वाईट पण हे लोक हा. मात्र अतिशय चांगले हा. असं जे एक बायनरी क्रिएट केली जाते ती सुद्धा ठरवून केली जाते. आणि मग लोक म्हणतात की नाही हा राजकारण सगळं फालतू आहे. हा माझा आता काय म्हणू त्याला मुक्तीदाता आहे किंवा आता आमचं सगळं जी काय आशा आहे ती यांच्यावरती आहे. जसं केजरीवालच्या बाबतीत तसं फार मोठ्या प्रमाणात झालं होतं की झालं. हो. अनेक अतिशय हुशार इंटेलेक्च्युअल लोकांना सुद्धा आदर्शवादी लोकांना असं वाटायला लागलं होतं की सगळं बाकी व्यवस्था सडलेली आहे आणि त्यातनं आपल्या देशाला कोणी बाहेर काढू शकेल तर हेच लोक काढू शकतील. बरोबर. तर हा जो प्रकार आहे तो सगळा या सगळ्या पुरस्कार स्कॉलरशिप्स या सगळ्या गोष्टींमधनं तो केला जातो. आणि ती सगळी एक प्रचंड मोठी जगडवेळा यंत्रणा आहे की त्यातून हे सगळं क्रिएट केलं जातं. तर त्या बरोबर. मॅक्सायस हा पुरस्कार हा त्यातला एक त्यातलं एक. फॅक्टर आहे असं आपण म्हणूया. बरोबर. आणि फक्त एकच सांगतो की तुम्ही एआय बद्दल सांगितलं ते मला फार आवडलं आणि ते सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की एआय हा एक्झॅक्टली. काही बसलेला माणूस नाही किंवा ठरवून केलेला नाही. तो सगळी माहिती एक्झॅक्टली. गोळा करतो. आपण त्याला जेवढं इनपुट देऊ तेवढं त्याचं करेक्ट. मत बदलू शकतं. करेक्ट. करेक्ट. आणि ते बदलणे आपलं काम आहे म्हणजे बरोबर. आपण करायलाच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. रोहन रावेरकर. हा सर नमस्कार. नमस्कार. आजच्या याच्यात जेव्हा आपण 4 शत्रुबोध मधले 4 शत्रू घेतले त्यात चीन आलेला नाही म्हणजे मग आपण त्याला कम्युनिझम मध्ये घेतलंय का? हा आता आपण वैचारिक विचारांच्या पातळीवरती जे शत्रू आहेत त्यांचा विचार करतोय. चीन आणि पाकिस्तान तर आहेतच. मी सुरुवात तिथूनच केली कदाचित तुम्ही थोडंसं उशिरा जॉईन केलं असेल. चीन आणि पाकिस्तान हे तर उघड शत्रू आहेत. नाही वैचारिकांमध्येच म्हणजे कम्युनिझम जे आपल्याकडे वाढवलं जातं ते कम्युनिझम स्पॉन्सर्ड बाय चायना असतं रशिया असतं असा विचार आहे का त्याच्यामध्ये असं मला विचारायचं. जसं आपण कम्युनिझम बद्दल वगैरे बोलू त्याच्यात ते आणखीन येत जाईल. पण चायनाचे वैशिष्ट्य एका वाक्यात सांगायचं तर चायनाने कम्युनिझमला कधीच सोडचिठ्ठी दिलेली आहे. म्हणजे हो. चायनीज इकॉनॉमी ही कम्युनिस्ट प्रिन्सिपल्सवरती अजिबातच चालत नाही. ती 100% कॅपिटलिस्ट याच्यावर चालते. पण इतर जगात डिस्टर्बन्स निर्माण करण्यासाठी आपल्याला जे कॉम्पिटिशन वाटते त्या देशांमध्ये अराजक निर्माण करण्यासाठी ते कम्युनिस्टांचा वापर करून घेतात. आणि म्हणून कम्युनिस्ट सध्याचा जो कम्युनिझमचा अवतार आहे कल्चरल मार्क्सिझम त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तो कसा घातक आहे आणि त्यांच्याशी कसं लढायचं हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण चीन तर त्याचा वापर करणारच आहे. आणि त्यांच्या देशात ते त्यांना अजिबात एंट्री देत नाहीत. परत दुसरी ती गंमत अशी आहे की चीनमध्ये या लोकांना कुठलाही प्रवेश नाही. या विचारांचा प्रवेश जो आहे वोक विचारांचा प्रवेश हा मुख्यतः डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर नव्हतो फेसबुक वगैरे सारख्या. म्हणून चीनने आपले हे प्लॅटफॉर्म्स पूर्णपणे वेगळे केलेले आहेत. फेसबुकला तिथे एंट्री नाही, ट्विटरला एंट्री नाही. तर त्यामुळे चीन स्वतःला सुरक्षित ठेवतो पण इतरांना मात्र बळी देण्यासाठी या कम्युनिस्ट विचारांचा तो वापर करतो.
आणि आज तो विसंगत परिवार म्हणजे परिवार विभक्त करून जो भांडवलशाहीला उधार देण्याचा जो विचार आहे तो खूप योग्य पटला. कारण त्याच्यात आपल्याला दिसून येतं की बऱ्याच गोष्टी भांडवलशाहीला पूरक आहे. जसं याची कुटुंब व्यवस्था आपण विभक्त करत जाऊ. आणि परत मग परत आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की यातली कुठलीच गोष्ट ही आपोआप घडत नसते. या सगळ्या हा गोष्टी घडवण्यात येतात आणि म्हणून त्याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. बरोबर. आणि एआयचा जो मुद्दा तुम्ही सांगितला तो मी प्रॅक्टिकली यूज करून बघितलाय. म्हणजे मी याच्यामध्ये ओपन एआयच्या एपीआयला किंवा चॅट जीपीटीला विचारलं की एक्स्ट्रीमिझम एक्झाम्पल इन हिंदुइझम, तर त्यांनी गोडसे आणि गांधींचं उदाहरण दिलं होतं. मग मी त्याला स्पष्ट म्हटलं की पॉलिटिकल आणि रिलिजियस तू एकत्र करतोय. मग त्याला ते कंटिन्युअस फीड केल्यानंतर त्याने ते म्हटलं की आहे म्हणजे ही माझी चूक आहे आणि मग ते ते एक्झाम्पल म्हणतात येणं बंद झालं. आणि हे परत त्याला सांगितलं त्याचा तो पुढे जाऊन दुसऱ्या केसमध्ये वापर करतो. म्हणजे ते त्याला फीड करणं आवश्यक आहे. हा नाही, त्याचं मी चेक करून बघितलं, नंतर त्याने एक्झाम्पल दिलं नाही. बाकीच्या डिव्हाइसेस मधनं मी टेस्ट केलं तर एक्झॅक्टली. मग ते चेंज झालं. पण हा म्हणजे हा बदल घडणं फार आवश्यक आहे. हे एफर्ट्स आपल्याला घ्यायला पाहिजेत. हो, धन्यवाद सर. मस्त. उमा राईकर. सर, आपण हे जे सगळं मांडणी केलेली आहे ती खूप वर्ष आपण याचा अभ्यास करत असाल नक्कीच. पण याचे साधारणतः रेफरन्सेस कुठून कुठून आपण जमवलेत? मला खरोखर आश्चर्य वाटतं, कारण हे जर इतकं सिक्रेट सोसायटी वगैरे आहे तर मग ही ओपन डोमेन मध्ये ही इन्फॉर्मेशन अवेलेबल नसावी. मग तुम्हाला कुठून मिळाली, म्हणजे सांगू शकत असलात तर म्हणजे एक कुतूहल म्हणून विचारते. नाही, खूप वेगळे सोर्सेस असतात, अनेक पुस्तकं पण असतात. सगळं अगदीच काही मी आता ही सर्कल ऑफ इनिशिएट्स ही 19व्या शतकातली सिक्रेट सोसायटी आहे. त्यामुळे आता त्याच्याबद्दल लिटरेचर अवेलेबल आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यातनंच म्हणजे त्याच्यामधनं असतात, इतर अनेक ब्लॉग्स असतात. म्हणजे अमटीन सोर्सेस आहेत. म्हणजे आपण असं एक नाही सांगू शकत. त्याचा मग सतत तुम्हाला मी अभ्यास करत राहावं लागतं, सतत त्याच्याशी अपडेट राहावं लागतं, तरच त्याला आपल्याला, कारण नवीन तुम्ही नवीन किती माहिती वर्ष नवीन 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 माहिती उपलब्ध होत असते. अनेक देशांची कागदपत्र जी असतात ती डिक्लासिफाय होतात. फॉर एक्झाम्पल बरोबर. अमेरिकेने नुकतीच काही त्यांची डॉक्युमेंट्स डिक्लासिफाय केली 1980s मधली वगैरे. मग त्याच्यामधनं आजपर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळतात. मग ते आपण डॉट्स जोडू शकतो. शेवटी थोडंसं आपल्याला काम करावं लागतं. सगळं रेडी आपल्याला काहीच मिळत नाही. आपले वेगळ्या सोर्सेसमधनं जे आपल्याला माहिती मिळते त्याचे आपल्याला डॉट्स जोडून त्याचं एक चित्र आपल्या मनात तयार करावं लागतं. ते तपासून बघावं लागतं. तर अशी ती प्रक्रिया आहे सगळी. तुम्ही किती वर्ष सर हे करताय? बरीच वर्ष आता, मला वाटतं 10-15 वर्ष तरी असेल. खरंच तुमचं म्हणजे कौतुक आहे की इतकं खरं म्हणजे हे खूप बोरिंग काम आहे. कारण याच्यामधनं छोट्या 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 गोष्टी गोळा करून त्यांचा एकसंध चित्र बनवणं खूपच कठीण काम आहे आणि थोडंसं सुरुवातीला बोर पण होऊ शकतं की काय मिळतंय नाही मिळतंय, हो, डॉट्स कसे जॉईन करायचे. तर बरोबर हे आहे. तुम्ही ती खूपच म्हणजे जिद्द अप्रिशिएट करायला पाहिजे. जिद्द जिद्द आणि चिकाटी लागते मुख्यतः. ओके. दुसरा प्रश्न असा, विकिपीडिया हे पण एक ह्याच्यावरचं एआय बद्दलच उदाहरण आहे की विकिपीडियावर पण अतिशय म्हणजे काय म्हणायचं, दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. अगदी तर अगदी. त्याच्यावरती आपण कसं करायचं, म्हणजे काउंटर कसं करायचं, आपली माहिती कशी टाकायची, हे कसं पण काय करायचं? आपण जेव्हा वोकिझम किंवा कल्चरल मार्क्सिझम बद्दल बोलू विस्ताराने, तेव्हा हे सगळे विषय येतील त्याच्यामध्ये. ओके. ओके सर, थँक्यू सर. अमित सर. मला फक्त प्रश्न विचारला त्याच्याबद्दल थोडंसं एक ऍड करायचं होतं. वेळ असेल तर करतो, नाही तर पुढचा करूया आपण. त्यांचं म्हणणं आहे की एवढी माहिती आवाज खूप कमी येतोय. हॅलो, एवढी माहिती कशी मिळवली असं उमा ताईंचा प्रश्न जो होता, तर मला फक्त त्याच्यात एवढंच सांगायचं होतं की एक ध्येय ठेवून जर माहिती मिळवायला सुरुवात केली तर ती मिळते. आजकाल व्हॉट्सअपमध्ये दर 5 मिनिटांनी वेगळी माहिती येत असते. त्याच्यापासून लांब राहिलं तर माहिती कदाचित ती मिळू शकेल. एवढा एकच पॉईंट ऍड करायचा होता. बाकी प्रश्न काही नाही. अगदी धन्यवाद. बरोबर बरोबर. धन्यवाद. मकरंद शिंदे. नमस्कार सर. माझा प्रश्न असा होता की आपण म्हटलं की इस्लाम आणि रॅडिकल इस्लाम असं आपण थोडं त्याच्यामध्ये
थोडं भिन्नता बघितली. तर पण इस्लाम म्हणजे जे मुसलमान आपण ज्याला म्हणतो, ते तोच आहे की जो कुराणला फॉलो करेल, हे 5 वेळा त्यांनी नमाज पढेल, हे त्यांचे जे क्रायटेरिया आहेत. आता जर कुराणला जर तो फॉलो करणार असेल, तर त्याच्यामध्ये क्लिअर आपल्या बायफर्केशन आहे त्यांचं, की जे मानतात आणि नाही मानत असं त्यांनी 2 केले. तर तो नाही, जर मला तस तुझा प्रश्न लक्षात आला की हां, हां. इस्लाम हा मुळात रॅडिकलच आहे. रॅडिकल इस्लाम आणि दुसरा इस्लाम असं काही नाहीच आहे. मॉडरेट इस्लाम आणि रॅडिकल इस्लाम असं आपण विभाजन करू शकत नाही. कारण की इस्लाम धर्मच मुळात रॅडिकल आहे असंच तुम्ही म्हणताय ना. हो सर, हो सर. हा. तर ते बरोबर आहे. पण प्रत्येक माणूस हा तितका रॅडिकलाइज झाला असेल किंवा तितका अतिरेकी विचार करत असेल किंवा तितका टोकाचा विचार करत असेल असं समजून घेणं योग्य नाही होणार. पण जसं मी सांगितलं की तुम्ही नसाल करत तरी जे करतात त्यांना तुम्ही जाहीरपणे विरोध का करत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा सगळ्याच जे सो कॉल्ड स्वतःला मॉडरेट मुस्लिम्स म्हणवतात त्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे की प्रत्येक धर्माने आपल्या परंपरांमध्ये काही चुकीच्या परंपरा शिरल्या असतील तर त्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चॅनिटीने केला, हिंदू धर्माने केला, सुधारणा केल्या, रिफॉर्मेशन केलं. पण इस्लाममध्ये मात्र अशी सुधारणावादी चळवळ आजपर्यंत झालेलीच नाही. कारण की त्यांचा धर्मच असं सांगतो, कुराण असं सांगते की आपला हा जो धर्म आहे हा अंतिम धर्म आहे, आपला प्रेषित हा अंतिम प्रेषित आहे, याच्यानंतर आता काही होणार नाही. कुराणनी जे सांगितलंय ते अंतिम सत्य आहे, त्यात तुम्ही एका शब्दाचाही बदल करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे मुस्लिम लोकांनाच एक धीर एकवटून एकत्र येऊन कधीतरी सांगावं लागणार आहे की आता काही गोष्टी आपल्याला याच्यातल्या बदलल्या पाहिजेत. जसं आता सौदी अरेबियाचा जो राजपुत्र आहे मोहम्मद बिन सलमान, त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली आहे ॲटलिस्ट की आम्ही कुराण पाळू पण हदीसचं आम्ही काही 100% मान्य करणार नाही, कारण की हदीस हा काही ईश्वराचा शब्द नाही आहे. म्हणजे काही प्रमाणात का होईना पण त्यांनी काहीतरी सुधारणेचा निदान एक शब्द तरी काढला. तर तो प्रवाह जो आहे तो जितका बळकट होत जाईल, कारण शेवटी काय आहे की जगातले सगळे मुस्लिम नाहीसे तर होणार नाहीत कधीच. हं. त्यामुळे त्यांच्यात बदल घडवणं हेच जगाच्या हातात आहे. आणि तो कशा प्रकारे घडवता येईल याचे अनेक मार्ग आहेत. ते सगळ्या जगाला त्याच्यावर एकदा एकमत करावं लागेल आणि हा प्रश्न सोडवावा लागणार आहे, एवढंच आपण आत्ता म्हणू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. उमा मॅम. हा, एक अजून एक ह्याला जोडून विचारायचं असं होतं की फेसबुकवर कधी कधी बोलणं होत असतं इस्लाम विषयी. तर एका मुस्लिम बाईने असं टाकलं की इस्लाममध्ये जे जिहाद म्हणतात तो जिहाद म्हणजे खरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये वाईट आणि चांगल्या विरुद्ध दोघांमधला असलेला संघर्ष, ह्याला जिहाद असं म्हटलेलं आहे कुराणमध्ये. आणि मुल्ला मौलवी किंवा हे जे रॅडिकल आहेत ते चुकीचा अर्थ सांगतायत. कुराणामध्ये असं नाहीच आहे. म्हणजे हा एक नवीन प्रवाह मला आजकाल दिसतोय की हा की हा समज रुजवणं ठीक आहे, उत्तर म्हणून चांगलं आहे. पण मुळात तसं नाही आहे. म्हणजे जिहाद हा जिहादच आहे आणि तो काफिरांच्या विरुद्धच केलेला आहे. तर त्यामुळे पण अर्थात काय आहे की नवीन इंटरप्रिटेशन हे सुद्धा योग्य आहे, ते करणं आवश्यक आहे. कारण की शेवटी जसं मी सांगितलं तसं हा अचानक धर्म नाहीसा तर होणार नाही. तर त्यामुळे आहे त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन होत असेल तर काही वाईट नाही. जास्तीत जास्त मुस्लिम याच्यावर विश्वास ठेवायला लागले तर चुकीचं का असे ना, पण तरी ते जगाच्या फायद्याचंच होणार आहे. ओके. म्हणजे मग हा प्रवाह जो सुरू आहे तो अजून अजून वाढला तरी हरकत नाही. म्हणजे हरकत एका नाही. अर्थाने हे मुसलमानच विरुद्ध बोलतायत किंवा कोरोनाच्या विरुद्ध बोलतायत हा, असंच घ्यायला पाहिजे. आणि असं जे म्हणतात ते जे खरे कट्टर मुसलमान आहेत ते कधीच हे मान्य करणार नाही किंवा ऐकून घेणार नाही. एक्झॅक्टली, ते आहेच. पण त्याला काही काही मी मुसलमान अनुमोदन देताना मी बघितले, एक म्हणजे लाईक वगैरे करतात या स्टेटमेंटला. एक्स मुस्लिम नावाचं कित्येकदा काय असतं की हे लोकांची दिशाभूल करण्यासाठी पण असतं की म्हणजे म्हणजे इस्लामची खूप बदनामी होते असं जेव्हा दिसतं, अनेक हा, लोक त्याच्या विरुद्ध होत आहेत, मग एक रंगसफेदी ज्याला आपण म्हणतो वरवरचं मेकअप करण्यासाठी अशा गोष्टी पण सांगितल्या जातात. त्यांना सुद्धा मनातनं माहिती असतं की आपण हे फक्त काय म्हणू त्याला आपण PR ज्याला म्हणतात किंवा इमेज इमेज करेक्शन करण्यासाठी हे ओके करतो. ओके पण मुळात तसं नाहीये. एक्स मुस्लिम्स नावाचा एक गट आहे की ज्यांनी इस्लाम धर्म सोडलाय
त्यांची युट्यूबवर काही तुम्ही रेफर करा, ते फार ओके. चांगलं सांगतात. कारण त्यांना बरं. धर्म आतनं माहिती असतो, तर त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने याच्याबद्दल बोलतात आणि खरी माहिती कळते आणि खरोखर ते किती भिनलेलं आहे सगळं त्या धर्मामध्ये हे आपल्याला त्यांच्याकडनं ऐकलं की तो फार ऑथेंटिक ती इन्फॉर्मेशन असते, कारण की ते स्वतः ते सगळं जगलेले असतात. ते बरोबर. मदरशात गेलेले असतात, त्यांच्यावर ते संस्कार झालेले असतात, त्यामुळे ते फर्स्ट हँड त्यांचा एक्सपिरियन्स जेव्हा शेअर करतात तेव्हा आपल्या खऱ्या अर्थाने कळतं की हे नक्की काय आहे. ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद. चला, झालं? रोहन सर. सर याच मुद्द्यावर एक शेवटचा पॉइंट मांडतो. हम्म, आता जो पहलगाम अटॅक झाला त्यानंतर असरुद्दीन ओवैसींनी जी बदललेली भूमिका आहे ती देशभक्त मुसलमान असण्याची, त्या भूमिकेकडे काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे, कारण ती निश्चित. त्यांची बदललेली भूमिका आहे, जेणेकरून ते त्यांना स्वतःचा आणि काय राष्ट्रवादी किंवा राष्ट्रभक्त मुसलमान वगैरे असं काय करण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे ते एक एक्झाम्पल असू शकतं. नक्कीच. प्रत्येक गोष्ट ही अत्यंत काळजीपूर्वकच बघावी लागते, वरवर पाहून चालत नाही. ठीक आहे. माझ्या पुस्तकाचं जे द- मी परवा बोललो ते पुन्हा एकदा सांगतो. परवा 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, म्हणजे अमेय हॉटेल तुम्हाला माहिती आहे, BMCC रस्त्यावरती, ते ज्या आवारात आहे तिथे त्यांच्या काळे हॉल म्हणून आहे गोखले इन्स्टिट्यूटचं, त्याच्यात त्या पुस्तकाचं प्रकाशन आहे स्वामी गोविंद देवगिरी यांच्या हस्ते, आणि निलेश ओक यांचं पण तिथे भाषण होणार आहे. तर ज्यांना शक्य आहे, जे पुण्यात आहेत त्यांनी जरूर या. 28 तारीख संध्याकाळी 6 वाजता. अ, कार्यक्रमाचा एक बॅनर सुद्धा मला मिळाला आहे. हा, व्हेरी तो गुड. शक्यतो मी ग्रुपवरती शेअर करेन. शेअर करा. हो, करेक्ट करेक्ट. चला, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप छान माहिती मिळते. यालाही आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत, पण आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी विश्रांती घेत आहोत आणि पुन्हा उद्या आपण आपल्या नियोजित वेळामध्ये भेटणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.